हाय, गुड मॉर्निंग. बसारा बघा. एक शूट झालंय एका साडीचं, कलमकारी साडीचं. फारच सुंदर होतं. आजचा दिवस खूप मोठा आहे म्हणून हा अचानक व्लॉग करायला घेतला मी, कारण खूप गोष्टी घडणार आहेत. तर म्हटलं व्लॉग केला तर कसं होतं, तुमच्याबरोबर शेअर करता व्लॉग केला तर कसं होतं की तुमच्याबरोबर शेअर करताना तो दिवस कसा निघून गेला कळतही नाही. सो आता करायला घेतला आहे ब्लॉग, त्यामुळे थोडासा दिवस निघून गेला आहे. एक छान शूट झालं आहे कलमकारी साडीचं. सिल्कची साडी होती आणि ती फारच आवडली आहे मला. त्याचे फोटोज जर आपला हा व्लॉग एडिट होईपर्यंत आले तर मी नक्कीच देईन. त्यानंतर लग्नाच्या वेळेला घेतलेले डबे, स्टीलचे डबे, त्यांना क्रॅक गेले होते, त्यामुळे त्याची झाकणं अशी उडत होती. तर आता दिवाळीत माझ्या नंदेने मला सांगितले की आता ह्याच्यात फराळ वगैरे ठेवणं शक्य नाही, तर ते बदलून आण. सो ते एक शॉपिंग तुमच्याबरोबर, तिथे ॲक्च्युअल शॉपिंग करतानाचे व्हिडिओज नाहीत, कारण मी हा नंतर करायला घेतला आहे. तर ते 3 डबे सेम साईजचे मी घेऊन आले आहे. म्हटलं उगाच जरा साईज बदलली तर मग ते आता ट्रॉलीत राहतच नाही आहेत, अमुकच नाही तमुकच नाही वगैरे गोंधळ नको. त्यामुळे जेवढे होते तेवढेच मी ते 3 डबे घेऊन आले स्टीलचे. आणि फ्राईंग पॅन माझं जो नॉनस्टिकचं होतं ते जरा खराब झालं होतं, सो तो एक पॅन घेऊन आले. तर असं बेसिक शॉपिंग झालं आहे. सिंधूला सांगितलं आहे जेवण गरम करायला, आता जेवते आणि नंतर सुरुचीकडे जायचं आहे. आज आम्ही पहिल्यांदाच सुरुचीकडे भेटणार आहोत तिच्या घरी. काही ओढण्या आहेत आम्ही सोर्स केलेल्या, आणलेल्या, त्यांचं फोटोशूट करायचं आहे. आणि आज तुम्हाला एक गंमतही करणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत कदाचित तुम्ही आमच्याशी कनेक्ट झालेलेच असाल, कारण आम्ही कालच आमच्या थ्रेड अँड ठुमका या ब्रँडचा नवीन नंबर घेतला आहे. सो आता आपण व्हॉट्सॲपद्वारे कनेक्ट होऊ शकतो तिथे, तुम्ही तिथे ऑर्डर देऊ शकता. सो त्याचं पण एक लाईव्ह जाऊन तुम्हाला ते सांगायचं आहे. आणि साड्यांचं जमलं तर फोटोशूट करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्यानंतर मला चिवडा करायचा आहे रात्री. कंदील जमलं तर लावायचं आहे, कारण अवीचं कंटिन्युअस शूटिंग चाललं आहे, त्यामुळे तो कंदील लावेल आणि मग आमच्या घरी कंदील लागेल अशी सिच्युएशन जरा मला कमी दिसते. त्यामुळे आज मीच ते जमलं तर करणार आहे. सो असं सगळं आहे म्हणून हा ब्लॉग अचानक करायला घेतला आहे. तर भेटत राहूया. पण भाकरी, शिरांची भाजी, आणि शिराळ्याची भाजी मी खात नाही म्हणून शिराळ्याची कोशिंबीर आणि वरण, असं जेवण आहे. जेवून घेते. ओढण्यांचं शूटिंग करायचं आहे म्हणून हा ब्लॅक टॉप घातलाय, चेंज केलंय. आणि ही एक अंगठी घातली आहे. त्याचं शूटिंग करायचं म्हणून हा ब्लॅक टॉप घातलाय, कारण ह्या रंगावर सगळ्याच ओढण्याचं शूटिंग करायचं म्हणून हा ब्लॅक टॉप घातलाय, कारण ह्याच्यावर सगळ्याच ओढण्या छान दिसतात आणि उठून दिसतात. त्यामुळे चेंज केलंय आणि ब्लॅक टॉप घातलाय. आणि बाकी काही नाही, नेहमीच कानातले, सिल्वरच्या बांगड्या. आणि ही अंगठी मला सुरुचीनेच दिली होती, त्यामुळे अंगठी. सुरुचीकडे भेटूया. सुरुचीकडे पोहोचलोय फायनली. पार्किंगचे खूप झोल होते, म्हणजे गाडी 3 ठिकाणी लावून. हाय, ग्लास एका ग्लास आहे पाण्याचा. 3 ठिकाणी गाडी घुसवून बाहेर काढली, कारण ती लागतच नव्हती. सो त्याच्यात 15 मिनटं गेले. आणि खूप गोड घर आहे. आणि इकडे खारी येतात, पोपट येतात, आणि कोण येतं कावळे येतात, चिमण्या, असं खूप काय काय येतात. तर दिसलेच मला, समजा मी असेपर्यंत, तर तुम्हाला पण दाखवलं. तर पाणी पिते. आमचा एक ॲक्टिव्ह मेंबर आलेला आहे, ज्याच्याशिवाय आमचं काही घडत नाही आयुष्यात. स्वतःच तयार होण्यात मग्न. अप्रतिम चहाचा एक शॉट आहे. एवढं करून मी सांगणार आहे की मजा आली नाही, असं तिला म्हणायचं होतं. चहा कसा करावा हे विचारून घेतलेलं आहे आता. स्ट्रेस आलाय, कारण आजपर्यंत आम्ही जवळपास आमच्या घरी 10-15 वेळेला भेटलो असतो, पण
सुरुचीकडे पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा अशी वेळ आली की सुरुची चहा बनवते. त्याच्यामुळे खूप जास्त आय मीन जज्ड नाव की मी चहा कसा बनवते, मग त्याच्यावर पुढचा दिवस. सीन पडणार होते. दिवस किंवा तुझा वाटा काय असेल थ्रेड अँड ठुमकामध्ये हे त्याच्यावर ठरेल. मी कुठे असते माहितीये? ही काही नाही थ्रेड अँड ठुमकाची, मी इथे असते, मी इथे असते, एवढीच असते. असा चहा होतोय, दिसायला तरी चांगला दिसतोय. तुम्ही पण करा. ऊन पडलं लागलंय. सुंदर अशा घरात इकडे आम्ही आता फोटोज काढणार आहोत. आता आमच्या ऑर्डर्स पॅक करणं चाललेलं आहे आणि तेव्हा असं कळलंय आम्हाला की काही ओढण्या आमच्या अजून तुम्हाला दाखवायच्या राहिल्याच आहेत. इतक्या सुंदर आहेत हे बघा. आणि अनफॉर्च्युनेटली हा व्हिडिओ लाईव्ह होईपर्यंत कदाचित झाले. दुपट्टे अमेझिंग दुपट्टे, म्हणजे हे माहेश्वरी आहेत ना ग. हो, इतके सुंदर. वाव, किती सुंदर रंग आहे. ये. So, आज आम्ही या सगळ्याचं फोटोशूट करणार आहोत छानपैकी. आणि त्यानंतर तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता. म्हणजे आपल्याला रिस्टॉक करायला लागतील तोपर्यंत. आम्ही जो तितिक्षाला काय ते मॅक प्रो कुठला तुम्ही दिलाय ना ग. हो, मग आम्ही पैसे दिलेत त्याचे. काय घेतले ते आयपॅड. नाही, बिझनेस एक्सपांड होतोय त्याच्यामुळे पण एक आयपॅडची गरज आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्याने दिलाय हा. नवरा बिवरा काही नाही, पैसे त्याला आम्हीच दिले होते आमच्या बिझनेस मधले. गोल्ड सुंदरचा होता हा आयपॅड. याच्यावरती आता काम करायचं. चहा आलाय. आता खरी जजमेंट असणार आहे. आहा, स्मेल्स गुड. या काय किती खात्री आहे, किती पर्सेंट? ती नाही ठरवणार, तू ठरवणार आहेस. छान छान झालाय, छान. वा वा. आधीच घेतच नसते. आई चार्जिंग पॉइंट आहे पण वापरायचा नाही, लांब ठेवू शकतो. चांगलं झालंय छान. अन्वेषण का नाही उत्तम उत्तम. खरंच चांगलं झालंय. आता दुसऱ्या वेळेला तो आणखीन चांगला. आता गिव्ह अवेच्या साड्या. यावेळेला फॉर अ चेंज मी डिझायनर पण आहे आपल्याकडे. फॉल बिडिंग केलेल्या साड्या आहेत. ओ गॉड, ठेवणार होते मी, असं माझं मन म्हणत होतं, पण आता मी त्या काढल्यात. मला वाटलं हे पण आणलंय. ते बी काही नाही आणलं. इतकंच नाही काही अशा प्रकारे आता तुम्हाला थोड्या वेळाने ह्या काढा. एकमेकांचे केस धरून भांडताना दिसणार. अहो, ह्या काढा. मग त्या दोन आणलेल्या आहेत, एक दोन सिमिलर आहेत त्या. थँक्यू. हाय, हाऊ आर यू? घरी आलाय. ऑल द बेस्ट. चला उचला पटापटा. आता तू जेन्युअनली तुला आवडला ती सांग. तुला जेन्युअनली आवडला ती. सगळ्या आवडण्यासारख्याच आहेत. क्लॅश होतात त्या दोन दोन एक एक सेपरेटली. डोळे मिटा बघू, डोळे मिटून तीन. तू डोळे मिट, तू चूज कर. ऐक, तू आता चूज कर. डोळे मिट. एक एक करून, हा एक एक करून चूज करूया. एक एक करून चूज कर. डोळे मिटा म्हणजे एकीने डोळे मिटायचे, दुसरीने चूज करायचे, सांगायचं कॅमेराला. आम्ही खूप प्रेमाने असं पण करू शकतो की जे सिलेक्ट करू ते परत एक्सचेंज पण करू शकतो. आम्ही फार प्रेमाने राहतो.
थ्रेड तुमकामध्ये भांडण होऊच शकत नाही. ठीक आहे. ताईने असंही सांगितलंय की गिव्हअवे मध्ये आता ह्या आहेत, पण अजून एक बॅग आहे ज्याच्यात कॉटन पैठणी नाही. ह्याच्यात भांडणं होत असतील तर हरकत नाही, ती सॉल्व्ह करायला आहे तर ती कॉटन पैठणी. कॉटन पैठणी बँक बॅलन्सवर अवलंबून आहे. घेणाऱ्याच्या. बाय. आम्ही घेतो, तुम्हाला कळेल. दीदीला फोन कर बघ कुठे आहे. हो, आज उशीर झाला तिला. अगं ट्रॅफिक लागलाय तिला, उशीर होणार आहे थोडा अजून. वाव, परफेक्ट. लाईव्हची तयारी चाललेली आहे. आमचाच दुपट्टा घेऊन लाईव्हसाठी ह्या मॅडम बसलेल्या आहेत, कारण तो तुम्हाला चांगला दिसावा म्हणून. ही ऑर्डर फायनल झालेली आहे. लाईव्ह का जातं तुम्ही? आमचा नवीन नंबर आलाय ना आता, सगळ्यांना कळला पाहिजे. लाईव्ह जाऊन आल्यानंतर म्हणजे लाईव्ह झाल्यानंतर खादाडी सुरू झालेली आहे आमची. आणि चहा ठेवला गेलाय. चहाचा सेकंड राऊंड होणार आहे. सो आता बाकीचं सगळं म्हणजे काहीच नाही. सो आता बाकीचा व्याप जो आहे तो ऑर्डर्सचा पुढे पाठवण्यात आलेला आहे. व्हॉट्सॲप नंबरवर जे काही घडेल त्यासाठी लोक कामाला लागलेले आहेत आणि आम्ही आता नवीन कलेक्शनच्या मागे लागलेलो आहोत. दीदी लवकर ये. नवीन साड्यांच्या लॉटचं फोटोशूट चाललेलं आहे. आणि अजून आमची निधी मला व्हिडिओ दिसली नाही. निधी बिझी आहे. व्हॉट्सॲप ऑर्डर नाही येणार ती. ये ना, गेली आज. आणि मी अशी आरामात बसले. मी फोन्स करते काही ब्रँडशी संबंधित, गप्पा मारायला नाही. आणि लोक काम करतात. दिवस संपत नाही आहे, संध्याकाळ झाली आहे, पण मला अजून खूप काम आहे इकडे. त्याच्यानंतर घरी जाऊन कंदील लावायचा आहे, चिवडा करायचा आहे. मी आज लावून टाकणार आहे असं म्हणतेय मी. आता किती वाजतात त्याच्यावर अवलंबून आहे. तर आता बघूया कधी जातोय घरी. हे दोघं जण आलेले आहेत इथे. ओ माय गॉड, इथे पण खूप आला. सापडत नाहीये मला कॅमेऱ्यात, कुठे गेला तो. इथेच आहे. हा बघा, तर नाही तर आता सगळी कामं झालेत, पण काळोख झालेला आहे आणि तरी आमच्या अजून ऑर्डर संपत नाही आहेत. निधीला आता बसवून आम्ही सगळ्या निघतोय, कारण आपल्याला माहिती आहे की कंदील लावायचा होता, चिवडा करायचा आहे. आत्ताच कळले उद्यापासून दिवाळी आहे. आम्ही खूप बिझी होतो आमच्या कामात. पण कंदील लावण्यासाठी, लाइटिंग करण्यासाठी जे काही बल्ब दिवे जे काही आहे त्याच्यासाठी सुरुचीने एक मॅन दिलेला आहे, जो उद्या सकाळी येऊन ते सगळं करणार आहे. सो सॉर्टेड. मला इतकं छान वाटतंय की मला स्वतःला आता काय ते ग्रिलमधनं कसरती करून लावायचं नाही आहे. सो आता फक्त जाऊन चिवडा करायचा आहे. त्यामुळे आता निघूया पटकन, म्हणजे आपण वेळेत झोपू तर उद्या सकाळी वेळेत उठून सगळ्या ऑर्डर्स बघता येतील. तर भेटूया घरी. ओके बाय. घरी पोहोचले, आता चिवडा करायचा आहे. एक असा थॉट आलाय की जाऊ दे उद्या सकाळी करूया, उद्याचा दिवस घरीच आहे. पण परत उद्याची वेगवेगळी कामं असणार, किचन ऑक्युपाईड असणार, तर आता 1-2 तासात होऊन जाईल.
तर करायला घेते. भेटूया. आपला पोह्याचा एक घाणा भाजून झालाय, म्हणजे 1.5 किलो पोहे आहेत. अर्धा किलो पोहे भाजून झालेत. खरं तर पोहे चाळून घ्यायला पाहिजेत, पण मी आज आयडिया केली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे किती दमली आहे मी, किती काय काय उद्योग केलेत. सो मी पोहे डायरेक्ट तसेच घातलेत पातेल्यात आणि आता मी काढताना ते झाऱ्याने काढणार आहे. त्यामुळे त्याची जी पोहे भाजताना जे मोडले असतील किंवा ऑलरेडी मोडल्यामुळे जी पावडर असेल पोह्याची खाली, तर ती खालीच राहील. मग ती काढून टाकता येईल आणि मग दुसरा घाणा म्हणजे दुसरे पुडी जी आहे पोह्याची ती आपण भाजायला घेणार आहोत. पोहे छान असे कुरकुरीत झालेत. आवाज येतोय, ये. तर ते काढून घेते मी. तर असा आपल्या पोह्याचा गाळ उरलेला आहे आणि तो टाकून द्यायचा आहे आणि आता नवीन घाणा टाकायचा आहे. खरं तर पोहे भाजायला जास्त वेळ लागतो, बाकी सगळं व्यवस्थित होऊन जातं पटापटा. जेव्हा मी सुरुवातीला करायचे पोह्याचा चिवडा तेव्हा मी जसे फोडणीचे पोहे करतो तसं सगळं फोडणीला टाकून मग त्याच्यात पोहे टाकायचे. एक वर्षी खूप तेल झालं होतं, कारण आपल्याला पोहे एवढे दिसतात त्यामुळे आपण खूप घालतो सगळं तेल वगैरे. आणि नंतर मग टिश्यू पेपर घेऊन वर्तमानपत्र घेऊन मला ते तेल कमी करायला लागलं होतं. पण नंतर आईने मला सांगितलं की आधी पोहे भाजून घ्यायचे आणि थोडं 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 सगळं तळून घ्यायचं आणि ते पोह्यांवर टाकत जायचं आणि मग नंतर थोड्याशा तेलाची फोडणी करून ती त्याच्यात घालायची आणि सगळं हपकून मिक्स करायचं. सिंधूने लसूण सोलून ठेवली होती, पण ती अख्खी होती. त्यामुळे पोहे परतता परतता मी तिचे तुकडे करून घेतलेत, म्हणजे ती तळायला सोपी जाईल. आणि मला लसूण घातलेला चिवडा फार म्हणजे फारच आवडतो. अशी तयारी झाली आहे. आणि हे मी मगाशी म्हटलं तसं पहिल्या घाण्यातला चुरा किंवा पूड जी आहे पोह्यांची ती अशी बाजूला काढलेली आहे. 1 किलो पोहे आपले भाजून झालेत. आता अजून अर्धा किलो भाजले की आपलं काम सोपं होणार आहे. घामटं निघतं आहे, पण एकतर ऑक्टोबर 8 सुरू झाले आहे आणि प्रचंड गरम होतं आहे. पण आता काही इलाज नाही, इलाज नाही आहे. ये शेवटचे पोहे, शेवटचं पाकिट. आमच्या चिवड्यामध्ये पोह्यांपेक्षा बाकीच्या गोष्टीच खूप असतात. म्हणजे दाणे मला खूप आवडतात, त्यामुळे दाणे अतिशय जास्त प्रमाणात असतात. मग लसूण जास्त असते, सुकं खोबरं, त्याच्यानंतर डाळं आणि काय खरं तर काजू पण असतात, पण यावेळेला नाही आहेत. बेदाणे आहेत. त्यामुळे बाकी मसालाच एवढा असतो की मज्जाच येते पोहे खायला मला, म्हणजे चिवडा खायला. मला चिवडा खूप आवडतो. पोहे व्यवस्थित भाजून झालेत आपले. आता आपण एक एक गोष्टी तळून घेणार आहोत. सगळ्यात आधी मी खोबरं तळून घेणार आहे, कारण सुकं खोबरं जर तेल जास्त तापलेलं असेल तर करपतं. म्हणून मी सुकं खोबरं आधी तळून घेते.
थोडंसं जास्त तेल घेतलंय, एवढं तेल घेतलंय. त्याच्यात जितकं तळलं जाईल तितक्या गोष्टी तळायच्यात आपल्याला. जितक्या तळल्या जातील तितक्या गोष्टी तळायच्यात आणि मग वाटलंच तर फोडणीसाठी वेगळं तेल घ्यायचं आहे. पण मला वाटतं एवढ्या ह्याच्यात होईल. लेट्स सी. हे पोहे मी असे थंड होत ठेवलेत थोडेसे आणि मग ते गार झालेले पोहे मी दुसऱ्या परातीत काढलेत. आपली फोडणी होईपर्यंत हे थोडेसे गार होतील. पोहे तळून घेऊया. पोहे नाही, खोबरं तळून घेऊया. खोबरं असं सोनेरी रंगावर परतून घेतलंय मी, तळून घेतलं. आता गॅस घालवून हे बाहेर काढून घेणार आहे. त्यात थोडंसं डाळ घालूया. एक दोन वेळेला मी नुसता माईक लावून तो ऑन न केल्यामुळे आवाज गेलाय. तर इथे मला म्हणायचं होतं की आता शेंगदाणे तळून घेऊया. खूप खूप घेतलेत. आता शेंगदाणे तळतोय आपण. खूप शेंगदाणे घातलेत. डाळ तळून झालं. आता कढीपत्ता आहे, हिरव्या मिरच्या, लसूण हे सगळं तळून घ्यायचं आहे. मग फोडणी करायची आहे आणि मग सगळं मिक्स करायचं आहे. फोडणीत हिंग घालणार आहोत, जिऱ्याची पावडर घालणार आहोत. फोडणीत नाही, फोडणी करून झाल्यानंतर की झाला चिवडा तयार. मी हा लाकडी चमचा घेतला आहे कारण तो खडाम खुडूम खूप आवाज होत असतो. त्यामुळे मी परतायला लाकडी चमचा घेतला आहे आणि त्याच्यानंतर झाऱ्याने हे शेंगदाणे काढून घेणार आहे. आता मी थोडंसं तेल घातलं आहे अजून, कारण आपल्याला अजून फोडणी पण करायची आहे, त्यामुळे लागणारच आहे. तर हळूहळू तेल वाढवत जाऊया. जसं तेल संपेल तसं, एकदम घालण्यापेक्षा कमीत कमी तेलात करण्याचा प्रयत्न. दाणे तळून घेईपर्यंत घामटं निघालंय. आता तळून होत आहेत दाणे. खूप दमायला झालंय. असं वाटतं की बास आता. दाणे तळून झालेत. आता थोडंसं तेल आहे अजून, त्याच्यात मी लसूण तळायला टाकणार आहे. लसूण छान खरपूस करून घ्यायचे आणि मग मिरची टाकणार आहे आणि मग कढीपत्ता टाकणार आहे. कारण कढीपत्ता पटकन कुरकुरीत होतो, त्यामुळे मिरची कुरकुरीत व्हायला वेळ लागतो. तर मिरची आधी टाकणार आहे आणि मग कढीपत्ता टाकणार आहे. कन्स्ट्रक्शन चुकलं जरा वाक्याचं. कढीपत्ता पटकन कुरकुरीत होतो, त्यामुळे मी तो नंतर टाकणार आहे. लसूण टाकल्यावर आता आपण मिरची टाकणार आहोत. शब्दसुद्धा अडखळायला लागलेत आता. इतका दिवस लांबलाय आजचा. तर आता ही लसूण छान परतून घेऊया. अशी छान खुसखुशीत नाही, खरपूस मस्त. लसूण फोडणीत टाकताना नेहमी त्याचे तुकडे करून घेते मी, कारण अख्खी लसूण टाकली म्हणजे पाकळी अख्खी टाकली तर उडते, ती खूप उडण्याची शक्यता असते आणि उडतेच. त्यामुळे त्याचे तुकडे करते. चिवड्यात तर असे बारीक बारीक तुकडे करायला पाहिजेत खरं तर, पण ती
आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे ती बारीक होणारच आहे आणि ती अशी प्रत्येक घासात लागलेली लसूण मला खूप आवडते. लसूण थोडीशी ब्राऊन झाल्यानंतर मी मिरच्या घातल्यात, कारण मग मिरच्या आणि लसूण एकत्र तळली जाईल. थोडंसं तेल ॲड केलं आहे. मिरच्या तळून होत आल्या की मी त्याच्यात बेदाणे घालणार आहे आणि मग कढीपत्ता की झालं. मग फोडणी करायची आहे आणि मग सगळं मिक्स करायचं आहे की झालं. आता आपल्या मिरच्या अर्ध्या झालेल्या आहेत, त्यामुळे मी आता त्याच्यात बेदाणे घालते आणि कढीपत्ता पण घालते. म्हणजे बेदाणे आणि कढीपत्ता होईपर्यंत मिरच्या लसूण असं सगळंच होईल. दाखवते. मिरच्या जवळपास अशा तळल्या गेल्या आहेत. त्याच्यातच आता आपण बेदाणे घालूया आणि कढीपत्ता घालूया, म्हणजे सगळं एकत्र होऊन जाईल. थोडंसं तेल घालणार आहे. चिवड्याच्या वासामुळे हैराण झालेली आमची बाळं, त्यांच्या बिचाऱ्यांच्या नाकात जात असेल मिरचीचा वास. तरी मी खिडक्या दारं सगळं उघडलं आहे, पण माहीत नाही आता होत आलं आहे आपलं. हे खोबरं माझं राहिलं होतं, थोडंसं वाटीत काढून ठेवलेलं म्हणून टाकलं आहे त्याच्यात. कढीपत्ता कुरकुरीत झाला पाहिजे. होईल थोड्या वेळाने, थोडं राहिलं आहे. कढीपत्ता मिरची वगैरे सगळं तळून झालं आहे. तुम्हाला दिसायला ही काळी वाटत असेल फोडणी, पण कढीपत्ता दिसतोय का व्यवस्थित ग्रीन आहे असं मला ह्या व्हिडिओमध्ये म्हणायचं होतं, पण माईक बंद असल्यामुळे मला ते डब करायला लागतं आहे. पण आय होप तुम्हाला हे कळत असेल. हा शॉट आता एवढ्यासाठी घेतला होता की सगळ्या गोष्टी तळून झाल्यात आणि तेल उरलं नाही आहे, त्यामुळे फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि आता त्यात फोडणी करणार आहे. हे असं सगळं आपण व्यवस्थित तळून घेतलं आहे वेगवेगळं असं. फोडणीसाठी एवढंसं तेल घेतलं आहे. त्यात आता मोहरी, हळद, जिरा पावडर असं सगळं घालणार आहे. पण मोहरी तडतडल्यानंतर मी गॅस बंद केला आणि मग हळद आणि जिरे पावडर घातली. त्यामुळे माहीत नाही या कॅमेऱ्यामुळे लाईटमुळे दिसायला ती फोडणी अशी ब्राऊन झाल्यासारखी दिसते, पण ट्रस्ट मी ती व्यवस्थित आहे आणि माझा चिवडासुद्धा छान व्यवस्थित पिवळ्या रंगाचा झाला आहे. हे परतून घेतलं नुसतं, गॅस बंदच केला होता कारण तेल तापलेलं होतंच ऑलरेडी. आणि मग ते आणखीन जास्त परतलं जाऊ नये किंवा जास्त गरम होऊ नये म्हणून मी त्याच्यात तळलेल्या मिरच्या, लसूण हे सुद्धा घातलं आणि ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर पिठी साखर घातली. आता हे सगळं गॅस बंद करूनच मी करत होते. खरं तर ह्याच फोडणीत मीठ घालायला हवं होतं, पण ह्या सगळ्या गोंधळामुळे मी फक्त पिठी साखर घातली. मीठ फोडणीत घालण्याऐवजी मीठ नंतर घातलं, त्यामुळे नंतर ते सगळ्या चिवड्याला लागण्यासाठी मला तो खूप वेळ ढवळत राहावा लागला. अदरवाईज फोडणीत मीठ घातलं तर सॉर्टेड होतं. सगळी फोडणी ज्या वेळेला मिक्स होते तेव्हा ते मीठ छानपैकी आपल्या चिवड्याला लागतं. तुम्ही जेव्हा मीठ घालाल तेव्हा ते फोडणीतच घाला. आता शेवटची स्टेप होती की जे आपण सगळं परतून घेतलं आहे, तळून घेतलं आहे, पोहे भाजून घेतलेत, ते सगळे एकत्र करायचे आणि छान हपकून घ्यायचे, परतून घ्यायचे, मिक्स करायचे. पण मीठ शेवटी घातल्यामुळे मीठ सगळ्या चिवड्याला लागणं हा माझ्यासाठी टास्क झाला. ही चूकच झाली यावेळेला, पण नशिबाने स्वामींच्या कृपेने तो चिवडा व्यवस्थित झाला. पण ते मीठ परतण्यासाठी खूप हळुवार हाताने परतावं लागलं, कारण पोहे कुरकुरीत झालेले असतात. ते जास्त परतले तर ते तुटू शकतात. सो तुम्ही नक्की मीठ घालताना फोडणीतच घाला, न विसरता. छान ढवळून घेते.
मी मगाशी म्हटलं तसं चिवडा इथे दिसायला असा लाईट रंगाचा, मध्येच पांढरा असा दिसतोय, पण ट्रस्ट मी तो खूप छान येल्लो कलरचा, पिवळ्या रंगाचा झालेला आहे. आणि चव घेतली तर तो व्यवस्थित झाला आहे. चिवडा झालेला आहे, पण एवढा सगळा पसारा आहे, तो आता आवरायचा आहे. चिवडा उत्तम झाला आहे, त्यामुळे छान वाटतं आहे. तर चिवडा झालेला आहे आणि सगळ्या दिवसाचा जे काही ठरवलेलं होतं दिवसभरात ते सगळंच झालेलं आहे. पण अजून माझा दिवस संपला नाही आहे, कारण हे सगळं आवरायचं आहे. पण आता तुम्हाला गुड नाईट. आजचा हा दिवस कसा वाटला, आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.